मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मोठी आई म्हणते की कॉलेजमधल्या सगळ्या गोष्टी सरळ सोप्या थोडीच असतात. काही गोष्टी आपल्याला ठरवाव्या लागतात, हव्या तशा अंमलात आणाव्या लागतात. आता ते बिल्डिंगचं काम चाललंय, त्या संदर्भात सुद्धा सह्या लागतच असतील. नाही म्हणजे असेल तर मला सांगा, मी तुम्हाला मदत करेल. मोठे काका म्हणतात की सुपर्णा, तू आज अचानक संस्थेच्या कामात लक्ष घालतीयस. काही वेगळं तर तुझ्या मनात चाललं नाहीये ना? मोठी आई म्हणते की छे, माझ्या मनात काय वेगळं चालणार, मी आपलं सहजच विचारलं. मोठी आई घाबरलेली असते. ती म्हणते की राहिलं तर जाऊ दे, तुम्ही खूप दमता, तुम्ही झोपा बरं आता. आणि मोठी आई लगेच झोपून घेते. तिचे हावभाव बघून मोठ्या काकांना थोडा डाऊटच येतो. मित्रांनो, स्वाभिमानचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे अजिबात लास्ट मिस करू नका. आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. मेघना आणि विनायक दोघंही झोपलेले असतात आणि मध्यरात्री फोन वाजतो. फोनची रिंग ऐकून मेघना उठते. ती म्हणते की एवढ्या रात्री कोणाचा फोन आहे? मेघना फोन घेण्यासाठी विनायकला उठवते, परंतु विनायक अगदी गाढ झोपेत असतो. ती विचार करते की दमले असतील हे, उगाच उठवायला नको यांना. मीच काय तो निरोप घेऊन ठेवते. आणि मेघना उठते आणि फोन उचलते. ती फोनवर बोलत असते, परंतु समोरून काहीही आवाज येत नसतो. मेघनाचा हॅलोचा आवाज ऐकून मात्र विनायक उठतो. विनायक स्वतःचा फोन मेघनाच्या हातात बघून खूप रागवतो. तो जरा हिसक्यानेच मेघनाकडून फोन हिसकावून घेतो आणि म्हणतो की माझ्या फोनला का हात लावलास? विनायक फोनवर सांगतो की हा सॉरी, झोपलो होतो, तसं काही नाही आहे, उद्या कॉल करून सांगतो, बाय. मेघनाला मात्र खूप वाईट वाटत असतं. तेव्हा विनायक तिची समजूत काढत म्हणतो की मेघना, आय एम सॉरी. तो तिला बसवतो आणि म्हणतो की मेघना, अगं काय करू, कामाचे कॉल्स असतात. आपल्या इकडं जरी रात्र असली तरी तिकडं दिवस आहे ना, सतत कॉल्स घ्यावे लागतात. मी तिकडनं येतानाच ठरवलं होतं की माझ्या कामाचा आणि कॉल्सचा कोणाला त्रास होऊ नये, आणि खास करून तुला त्रास होऊ नये. मी उठून बघितलं तर त्या कॉलमुळं तुझी झोपमोड झाली होती. डोकंच फिरलं गं माझं, आणि मी तुझ्यावरच चिडलो. आणि मग विनायक कान पकडून मेघनाला सॉरी म्हणतो. आणि मग मेघना ठीक आहे असं म्हणते. विनायक म्हणतो की तू उगीच टेन्शन घेऊ नको, फक्त कामाचा कॉल होता तो. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवर बसलेले असतात. प्रदीप काका म्हणतात की विनायक, जेव्हापासून तू घरी आलाय तेव्हापासून घराचं वातावरण अगदी बदलून गेलंय. म्हणजे प्रत्येक दिवस उगवतो तो असा हसत खेळत. विनायक म्हणतो की तुम्ही सर्व लाड करून ना मला अगदी जाडजूड करणार आहात. विभावरी म्हणते की आम्ही तुझे लाड कमी करू, पण तुझ्या बायकोचं वाढलेलं प्रेम आहे त्याचं काय करशील? प्रभाकर सर म्हणतात की आणि तसंही एकत्र खाल्लं ना तर जेवण पचतं. हे बघ ना, तुझ्या बाजूलाच उदाहरण आहे. असं ते प्रदीप काकांना संबोधून म्हणतात आणि सर्वजण हसतात. विनायक म्हणतो की आपल्या सूर्यवंशी कुटुंबाचे 2 रत्न कुठे आहे, गीता आणि ज्योती? विभावरी सांगते की त्या सकाळी सकाळी त्यांच्या मैत्रिणीकडे अभ्यास करण्यासाठी गेल्यात. प्रदीप म्हणतो की अरे बापरे, म्हणजे आज ऑनलाईन शॉपिंग आणि साईटचं काय होणार आहे? आणि मग पुन्हा एकदा सर्वजण हसायला लागतात. तेवढ्यातच आदिती मॅम तिथे येतात आणि म्हणतात की मला तुमच्या सर्वांशी काहीतरी बोलायचंय. मोठी आई म्हणते की अजून काय बोलायचंय? घरातला सगळा कारभार हातात घेऊन तुझं समाधान नाही झालंय का अजून? विनायक म्हणतो की आई, 1 मिनिट, आधी आदिती काकूला काय सांगायचंय ते तर लक्षात घेऊयात. आदिती म्हणते की विनायक, तू सांगितल्याप्रमाणे मी सगळा कारभार हातात तर घेतलाय, पण कसं आहे, याआधी सुपर्णा वहिनींचं जे नियोजन होतं त्यात मला काही बदल करावेसे वाटतंय. मोठी आई विचारते की का, आणि काय गरज आहे त्याची? मी आत्ता ज्या पद्धतीने घर चालवत होते त्यात काय वाईट होतं? शांतनू म्हणतो की मोठी आई, अगं त्यांना काय बोलायचे ते तर ऐकून घेऊयात आपण, जरा थांब ना तू. आदिती म्हणते की मला असं वाटतं की वेगवेगळ्या कामांची जबाबदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे. म्हणजे रोज एक स्वयंपाकाची सुपरवायझर असेल. म्हणजे रोजचं काय सामान आणायचं, मेनू काय असेल, फक्त ती ठरवेल आणि बाकीच्या सर्वांनी ते ऐकायचं. म्हणजे काय होईल की घरातल्या प्रत्येक बायकोला ती संधी मिळेल. विभावरी म्हणते की कल्पना छान आहे. मेघना म्हणते की मलाही आवडली. प्रभाकर देखील म्हणतो की उत्तम कल्पना आहे. काय प्रदीप काका देखील म्हणतात की जेवायला उत्तम मिळालं तर काही हरकत नाही. मोठी आई म्हणते की आदिती, पण तू कशात ढवळाढवळ करतीयस? विनायक म्हणतो की आई, 1 मिनिट, आधी आदिती काकूचं बोलणं तर पूर्ण होऊ दे.
आदिती मॅम म्हणतात की मला असं वाटतं की आपण सगळ्या गोष्टींचं नीट नियोजन करायला हवं. विभावरी, कुठलं धान्य किती आणायचं ते तू ठरव. मेघना, कुठली भाजी किती आणायची हे काम तुझं. पल्लवी, तू आयत्या वेळेला लागणारी मदत कर, म्हणजे आयत्या वेळी काही खर्चाचं काम असेल ते तू कर. आणि घरात काही नवीन गोष्ट घ्यायची असेल किंवा काही नवीन बदल घडवायचे असतील तर ती जबाबदारी सुपर्णा वहिनींनीच सांभाळावी असं वाटतं. मोठी आई म्हणते की वा छान, म्हणजे आता तू मला कामं सांगणार. आदिती मॅम म्हणतात की रोजच्या कामात मी तुम्हाला धरलंच नाही आहे, त्यामुळं मी तुम्हाला वेगळी जबाबदारी दिली. मोठी आई म्हणते की मुळातच तुला नियम बदलण्याचं कारण काय आहे? मी जी कामं ठरवून दिली होती त्यात वाईट काय होतं? पल्लवी लगेच मोठ्या आईंची बाजू घेऊन म्हणते की बरोबर आहे मोठ्या आईंचं. इतकी वर्ष त्या घर चालवत होत्याच की आणि सगळी कामं व्यवस्थित करून घेत होत्या. आदिती मॅम म्हणतात की बरोबर आहे तुझं. आत्तापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या त्या पार पडत होता, पण त्यात कोणाला न्याय मिळत नव्हता. मेघना आणि विभावरीवरच सर्व जबाबदारी पडत होती. आता कसं आहे, सगळ्यांना व्यवस्थित जबाबदारी पार पाडल्याने ज्याला कोणाला बाहेर जायचं असेल तर ती बाई व्यवस्थित बाहेर जाऊ शकते, नाही का? तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की आदिती, हे मलाही पटतंय. नाही म्हणजे अशाने सगळ्यांचाच भार कमी होईल, नाही का? काय शांतनू, तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? शांतनू मात्र गप्प बसतो. प्रदीप काका म्हणतात की हो, मलाही पटतंय हे सर्व. विनायक म्हणतो की आदिती काकू, सर्वांनाच जर मान्य असेल तर मलाही पटतंय हे, म्हणजे ग्रेट आहे. बदल तर चांगलाच आहे हा. आणि आई, अगं सगळे कामं करतील, यात वाईट काय? आणि आई, तू जरा आराम कर, काकू करते ना सगळं नियोजन आता. काकू, एकदम फॅन्टॅस्टिक आयडिया आहे, आपण सर्वजण हे फॉलो करूयात. काय वाटतंय सगळ्यांना? मोठ्या आईचा चेहरा मात्र चांगलाच पडलेला असतो. आदिती मॅम म्हणतात की थँक्स विनायक, जर असं सगळ्यांनी समजून घेतलं तर खूप छान वाटतं. विनायक म्हणतो की थँक्स काय त्यात, जर सगळी सत्ता तू हातात घेतली आहे तर नियम तर तूच बदलणार ना. आदिती मॅम म्हणतात की निर्णय तर मी घेतीये रे, पण सगळी सत्ता अजून माझ्या हाती आली नाही आहे. मोठी आई रागाने म्हणते की का, अजून काय द्यायचं राहिलंय बाकी? सगळं तर देऊन टाकलं ना तुला. आदिती मॅम म्हणतात की हो, विनायकच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही मला दिलत, पण एक गोष्ट नाही दिली, ती म्हणजे तिजोरी. आता हे ऐकून सर्वजण आदितीकडे बघायला लागतात. आदिती मॅम म्हणतात की ती तिजोरी तर तुमच्याच रूममध्ये आहे ना अजून. मला असं वाटतंय की ते तिजोरीचं कपाट माझ्या रूममध्ये घेऊन यावं. मोठी आई म्हणते की कशाला, आणि कपाट द्यायची तुला काय गरज आहे? तुला हवं ते तू मला सांग ना. काल तर म्हणत होती की सत्तेची हाव नाही तुला, मग आज लगेच तिजोरीवर डोळा. अगं, तिजोरीत काहीही विशेष नाही आहे. प्रभाकर सर म्हणतात की जर वहिनी विशेष नाही आहे तर द्यायला काय हरकत आहे? मोठी आई म्हणते की अहो, पण द्यायचंच कशाला हिला? मोठी आई म्हणते की तिजोरीमध्ये देवाचे पारंपरिक दागिने आहेत, श्रीधन आहे, माझेही दागिने आहेत, चांदीची भांडी आहेत. इतकी वर्ष सगळं व्यवस्थित जपलं ना मी. आता असं उचलून मी कोणाच्याही हातात नाही देऊ शकत. बघ शांतनू, बघ, हा हिचा खरा चेहरा आहे. कितीही नाही म्हटलं ना तर आपल्या घराण्याची सत्ता आणि पैसा तिला हवाय, यासाठीच ती आपल्या घरात आली आहे. त्यावर शांतनू म्हणतो की नाही मोठी आई, मला तर असं वाटत नाही. त्या पैशांसाठी तर असं काही करणारच नाही, मला पटतच नाही हे. आदिती मॅम म्हणतात की जर माझा पैशावर डोळा असता ना वहिनी, मी आधीच ही मागणी केली असती. मोठी आई म्हणते की ते मला काही माहीत नाही. ती तिजोरी तुझ्या कपाटात असली काय आणि माझ्या कपाटात असली काय, सारखंच आहे आणि त्याने काहीच फरक पडत नाही. त्यावर आदिती मॅम म्हणतात की अहो, मग इतकं ताणून का धरताय तुम्ही? कपाट मी माझ्या रूममध्ये आणते, म्हणजे मला ते सोयीस्कर पडेल. हवं तर तुमचे दागिने काढून घ्या त्यातून. आणि सारखं काही कारणाने मला तिजोरीसाठी तुमच्या रूममध्ये यावं लागेल हे मला बरं नाही वाटणार. म्हणून म्हणते मी, तुमचं ते पोथ्या पारायणं चालू असतात ना म्हणून. शांतनू म्हणतो की आणि मोठी आई, ज्या व्यक्तीकडे सगळी सत्ता आहे तिच्याकडेच सगळ्यात सत्ता आणि तिजोरी असायला हवी, हा नियम तर तूच घालून दिलायस ना. मग तर तो आता सगळ्यांच्याच बाबतीत फॉलो केला पाहिजे, म्हणजे प्रत्येकाला संधी मिळायला हवी. बरोबर आहे ना विनायक? म्हणजे उद्या मेघना वहिनींनी जर आपलं घर सांभाळलं तर तुला नाही आवडणार का ते? विनायक मात्र शांत बसतो. प्रभाकर म्हणतो की अरे विनायक, शांतनू तुला काहीतरी विचारतोय, तुझं काय मत आहे त्याच्यावर? विनायक म्हणतो की ऑब्व्हियसली शांतनूचा मुद्दा बरोबर आहे. आय अग्री. आई, मी काय म्हणतोय, काकूला तिजोरीचं कपाट हवाय तर देऊन टाक ना, ती करेल सर्व मॅनेज. मोठी आई म्हणते की नाही नाही, मी असं कसं देऊ? अरे म्हणजे ते कपाट जड आहे ना, ते हलवता येणं काही शक्य नाही आहे.
प्रभाकर सर म्हणतात की अहो वहिनी, ठरवलं तर सगळं शक्य होईल, त्यात काय एवढं. मोठी आई म्हणते की नाही हो भाऊजी, हे तर शक्यच नाहीये. आदिती मॅम म्हणतात की ठीक आहे, मग तुम्ही मला तिजोरीच्या किल्ल्या द्या, मग मी गरजेनुसार उघडेल तुमचं कपाट. मोठी आई म्हणते की किल्ल्या दे म्हणजे असं दुसऱ्याचं कपाट त्याला न सांगता उघडायचं म्हणजे काही तुला वाटतं का? आणि त्या कपाटामध्ये माझ्याही वस्तू आहेत, माझे कपडे आहेत, औषधं आहेत. अगं बाई, माझ्या गोळ्या घ्यायच्या राहिल्या, मला जर गोळ्या नाही घेतल्या तर मला त्रास होईल. आणि मोठी आई तनतन करत तिच्या रूममध्ये जाते. तिच्या अशा जाण्याने सर्वजण एकमेकांकडे बघत असतात. मोठे काका मनात विचार करतात की तिजोरीचं नाव काढल्यावर सुपर्णा अशी सैरभैर का पळाली. औषध वगैरे फक्त निमित्त आहे, हिचं काहीतरी वेगळंच चाललंय. मोठी आई पटकन तिच्या रूममध्ये येते आणि कपाटातून ती बॅग उचकू लागते, जिच्यामध्ये कागदपत्र ठेवलेले असतात. मोठे काका देखील रूममध्ये येत असतात. मोठे काका डायरेक्ट रूममध्ये येतात. मोठी आई उचकापाचक करत असते. मोठे काका दरवाजा लावून घेतात आणि मोठे काका सुपर्णाजवळ येतात आणि म्हणतात की काय आहे सुपर्णा, तू तिथून अशी अचानक का निघून आली आणि तू तिथं काहीतरी लपवतीयस. मोठी आई कपाटाच्या समोर उभी राहून म्हणते की कसला प्रकार, अहो काही विशेष नाहीये. मोठी आई खूप जास्त गडबडलेली असते. मोठे काका म्हणतात की काहीतरी तर नक्कीच आहे, ती पर्स पहिली मला बघू दे. आणि मोठे काका चक्क मोठ्या आईच्या हातातून पर्स हिसकावत असतात. मोठी आई मात्र पर्स देत नसते. ती म्हणते की अहो काही नाहीये यात, तुम्ही माझी पर्स का चेक करताय. आणि दोघांच्या हिसक्याने ती पर्स खाली पडते आणि पर्समधून डॉक्युमेंट्स बाहेर पडतात. मोठे काका ती पर्स उचलतात, त्यातून ते डॉक्युमेंट्स बाहेर काढतात. मोठी आई मात्र प्रचंड घाबरलेली असते. मोठे काका पेपर्स वाचतात. त्यांना समजतं की मोठ्या काकांना समजतं की मोठ्या आईने सर्व संपत्ती फक्त तिच्या नावावर करण्यासाठी हक्कसोडपत्र बनवलंय. मोठे काका ते बघतात आणि त्यांना प्रचंड राग येतो. मोठी आई मात्र खूप घाबरलेली असते. मोठे काका म्हणतात की काय आहे हे सुपर्णा, म्हणजे तू मला फसवून हे सगळं करतीयस. गप्प का आहेस तू, उत्तर दे मला पहिलं. तुझ्या एकटीच्या घशामध्ये प्रॉपर्टी घालणार होतीस तू, जराही तुला लाज वाटली नाही. हे सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स तू कधी तयार करून घेतलेस. आता तोंडाला कुलूप का आहे तुझ्या, मला सुपर्णा उत्तर हवंय, उत्तर दे मला. आणि मोठे काका एकदम जोरात मोठ्या आईवर ओरडतात. मोठी आई मात्र प्रचंड घाबरलेली असते. तिच्या तोंडातून एक शब्दही फुटत नाही. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, मोठे काका मोठ्या आईला म्हणतात की तुझ्याशी मी लग्न केलं त्यामुळे तुझं कल्याण झालं आणि त्यामुळेच तुला हे सर्व बघायला मिळतंय. उद्या घटस्फोट घेईन ना, यातली फुटकी कवडीसुद्धा तुला मिळणार नाही. मोठी आई म्हणते की अहो काय बोलताय हे. मोठे काका म्हणतात की हो, घटस्फोट. विनायक मोठ्या आईला म्हणतो की मी पल्लवीबद्दल तुला आधीही सांगितलंय. मोठी आई म्हणते की आता तूही मला शिकवणार का. विनायक म्हणतो की तसा मी पुरावाच घेऊन आलोय. विनायकने पल्लवीचा, आदितीचा आणि प्रभाकर सरांचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो. त्यात पल्लवी म्हणते की मी जे त्यांच्याशी काही गोडगोड बोलतीये ना आणि जे त्यांच्यासोबत नाटक करते ते मला असंच सतत चालू ठेवावं लागणार आहे. मोठी आई व्हिडिओ बघून म्हणते की तिला आता मी चांगलाच धडा शिकवणार आहे. विनायक म्हणतो की तिला चांगला धडा आत्ता आणि आजच शिकवायला हवा. पल्लवीचं हे वागणं बघून मोठी आई मात्र खूप संतापलेली असते. मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते नितीन लांडे, तेजस्विनी घाग, स्वाती राहुल कामत, मानसिंग पावणे, आशा नागरे, सुमन धेंडे, पूजा कांबळे, सुमन जगताप, सिंधू घाटगे, रेश्मा जाधव, भाग्यश्री तांबे, आर.जे. घाटके, अभिषेक मडके, अपर्णा मायकर, निकिता दोशी, कल्पना शिरसाट, शर्मिला भाजत्री, कमल माने, रामेश्वर गीते, विवेक बोरकर, चंद्रप्रभा भानत, सुप्रिया चोवेकर, पिंपळे, धनश्री देशमाने, वंदना तांबडे, राजेंद्र चांदणे, कल्पना पाटील, सानिका साबळे, उज्ज्वला वाडेकर, क्रांती तावर, पुष्पा इंगळे, कालूराम दुबे, रेखा वाघमारे, गायत्री कुलकर्णी, पूजा चव्हाण, नम्रता डोंगरे, जे घाटगे, पिया चौगुले, मंदा खरे, सिंधू रोडगे, रामेश्वर गीते, सरिता जगताप, वैभव, उत्तम जाधव, विशाल जगताप, अश्विनी बुडगे, भाग्यश्री पवार, साधना मेश्रम, प्रमोद पंडित, आनंद केसवानी, गीता चंदेर, दीक्षा थोरात, नीलम गीते, रवी कवडे, नीना परांजपे, रेश्मा भगत.